एक मोठी बातमी ग्रँड रोड स्थानकाजवळ दोन लोकल समोरासमोर आल्या होत्या। मोठी बातमी समोर येतेय। ग्रँड रोड स्थानकाजवळ दोन लोकल समोरासमोर आलेल्या सायंकाळी 7:58 ही घटना घडली आहे। दोन्ही लोकलला पुन्हा एकदा सिग्नल देत वेगवेगळ्या ट्रॅकवरती नेलंय। पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झालेली आहे। दोन्ही लोकलला पुन्हा सिग्नल देत वेगवेगळ्या ट्रॅकवर नेण्यात आलं। ग्रँड रोड स्थानकाजवळ दोन लोकल समोरासमोर आलेल्या होत्या। सायंकाळी 7:58 ही घटना घडलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित इंगळे यांच्याकडून। रणजित, आपण पाहतोय दोन लोकल अगदी समोरासमोर आल्या होत्या, नेमकं घडलं काय होतं आणि सध्याची काय परिस्थिती आहे, कारण वाहतूकही विस्कळीत झाली होती? नक्कीच सेजल, पश्चिम रेल्वे मार्गावरती दोन लोकल समोरासमोर आल्यामुळे काही काळ पेच निर्माण झाला होता। मात्र घटनास्थळी धाव घेत रेल सुरक्षा दल आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी या दोन्ही लोकल थांबवल्या आणि त्यानंतर काही काळ या मार्गावरील लोकल पूर्णपणे बंद होत्या आणि त्यानंतर 8:20 रेल्वे सुरक्षा दल आणि तांत्रिक कर्मचारी यांनी या लोकल सुरळीत सुरू केल्या। यामध्ये डाऊन मार्गावरील जवळपास 6 लोकल या रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसला आणि जवळपास 15 ते 20 मिनिटं या लोकल उशिराने सुरू होत्या आणि त्यानंतर आता सध्या सुरळीत जी आहे ती लोकल सेवा सुरू आहे। त्यामुळे दोन लोकल समोरासमोर आल्यानं मोठा पेच निर्माण झाला होता। मात्र सध्या तरी सुरळीत वाहतूक सुरू आहे। शेजल, अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी रणजित। तर आपण पाहतोय सायंकाळी 7:58 ही घटना घडली। काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली, मात्र आता पुन्हा एकदा वाहतूक या ठिकाणी सुरळीत करण्यात यश आलेलं आहे।